इल्युमिनॅटी. जगात काहीही वेगळं घडलं की हमखास चर्चेत येणारा शब्द. पार सरकार बदलण्यापासून एखाद्या फेमस व्यक्तीचा मृत्यू होण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट इल्युमिनॅटीशी जोडली जाते. असं म्हणतात, जगातली प्रत्येक गोष्ट हे इल्युमिनॅटीचे सदस्यच कंट्रोल करत असतात. अगदी मी व्हिडिओ करणं आणि तुम्ही तो पाहणं हा सुद्धा इल्युमिनॅटीचाच भाग आहे. हे पटवून देणाऱ्या थिअरीजही उपलब्ध आहेत. आता इल्युमिनॅटी खरी आहे की खोटी आहे हा प्रश्न नंतर, पण आधी प्रश्न पडतो, इल्युमिनॅटी कंट्रोल कोण करत असेल? आपली प्रत्येक मूव्ह, कित्येक कोटींचे व्यवहार, राजकारण, स्पोर्ट्स या सगळ्यावर कंट्रोल करणारी सोसायटी असलीच तर ती असेल कोणाच्या ताब्यात? तिची सुरुवात कोणी केली असेल? या प्रश्नांची उत्तरं शोधायच्या आधी डोक्यात येतं इल्युमिनॅटीचं भारत कनेक्शन. म्हणजे भारतातला इल्युमिनॅटीचा कंट्रोल कोणाकडे असेल? भारतात घडणाऱ्या गोष्टींचा कोणाला फायदा होत असेल? सम्राट अशोकानं नेमलेली 9 माणसं म्हणजेच इल्युमिनॅटी का? कारण सम्राट अशोकानं नेमलेली ती 9 माणसं आजही सगळं जग कंट्रोल करतायत. त्यांनी बसवलेली जगाची घडी थोडीही विस्कटलेली नाही. मागची काही वर्ष, काही दशकं किंवा काही शतकं नाही, तर हजारो वर्षांपासून ही 9 माणसं सम्राट अशोकानं दिलेली जबाबदारी पार पाडतायत. यातला एकही माणूस चुकत नाही. माणूस बदलला तर योजना गुप्तच राहतात. या थिअरीज इल्युमिनॅटीपेक्षा कितीतरी पटींनी इंटरेस्टिंग आहेत. पण सम्राट अशोकानं या व्यक्ती का नेमलेल्या, त्यांचं नेमकं काम काय होतं आणि या 9 व्यक्ती कोण आहेत, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. इसवी सनाच्या 270 वर्षांआधी सम्राट अशोकाचं साम्राज्य 4ही दिशांना पसरलं होतं. पण कलिंग राजासोबत झालेल्या युद्धात लाखोंच्या संख्येनं झालेला नरसंहार बघून अशोकाचं मतपरिवर्तन झालं आणि त्यानं शांततेचा प्रसार करायला सुरुवात केली. बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यानं जगाला शांतीचा संदेश देण्यात आपलं उरलेलं आयुष्य घालवलं. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अशोकानं जगभरात सगळीकडे आपले प्रचारक पाठवले. पण तरीही माणूस आपल्याकडे असलेल्या आधुनिक शक्तीचा उपयोग मानवजातीच्या संहारासाठी करू शकतो याची अशोकाला कल्पना होती. त्यामुळेच अशा लोकांपासून आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान सुरक्षित ठेवण्याचा निर्णय सम्राट अशोकानं घेतला. त्यासाठीच त्याने 9 अज्ञात व्यक्तींची एक सिक्रेट सोसायटी स्थापन केली. हेच होते सम्राट अशोकाचे द 9 अननोन मेन. या 9 अज्ञात व्यक्तींना सम्राट अशोकानं 9 रहस्यमय पुस्तकं दिली आणि त्यांना काम दिलं या पुस्तकांचं रक्षण करण्याचं. या 9 पुस्तकांमध्ये 9 विषय आहेत, ज्यामध्ये मानवी संस्कृतीतल्या वेगवेगळ्या शास्त्रांबद्दलची सविस्तर माहिती आहे. हे 9 विषय असे आहेत ज्याबद्दल आपल्याला आजही फार माहिती नाहीये. पण ती 9 पुस्तकं नेमकी आहेत तरी कोणती? पहिलं पुस्तक, सायन्स ऑफ किलिंग. यामध्ये मानवी शरीराबद्दलची अशी माहिती आहे ज्यामुळे मानवसृष्टीचा विनाश होऊ शकतो. मानवी शरीरावरचे असे प्रेशर पॉईंट्स यात सांगितलेत ज्यामुळे फक्त स्पर्श करून एखाद्याचा जीव घेता येऊ शकतो. अनेक प्रकारची पॉयझन्स तयार करण्याचा फॉर्म्युलाही याच पुस्तकात आहे. दुसरं पुस्तक, सायकोलॉजिकल वॉरफेअर अँड ह्युमन ब्रेन वॉश. समोरच्या व्यक्तीच्या मेंदूवर कंट्रोल ठेवणं, त्याच्या हालचालींपासून त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीपर्यंत सगळ्याच गोष्टी आपल्यानुसार घडवणं ही आयडियस डेंजर वाटते. पण हे प्रत्यक्षात घडवणं शक्य होऊ शकतं ते या पुस्तकातल्या माहितीमुळं. या माहितीत पूर्ण मानवजातीला बदलण्याची ताकद आहे किंवा सगळ्या मानवजातीचा कंट्रोल एकाच माणसाच्या हाती ठेवून विध्वंस घडवून आणण्याची क्षमताही या पुस्तकात आहे. यानंतर येतं ते तिसरं पुस्तक, मायक्रोबायोलॉजी. आता सायन्समधला किचकट विषय म्हणून हा तुम्ही सोडून दिला असेल, पण यात असे सूक्ष्मजीव तयार करण्याची माहिती आहे ज्यांचा वापर करून संपूर्ण मानवजाती नष्ट करता येऊ शकते. बरं, ही गोष्ट अशी आहे जी खोटी असेल असंही म्हणता येणार नाही, कारण एक व्हायरस काय करू शकतो हे सगळ्या जगानं लॉकडाऊनमध्ये पाहिलंच आहे. पुस्तक क्रमांक 4, अल्केमी. या पुस्तकात मेटल ट्रान्सम्युटेशन म्हणजेच रेडिएशनमुळे धातूंमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. आता यात काय विशेष? तर या शास्त्राचा वापर करून माणूस अमर होऊ शकतो. मग येतं 5वं पुस्तक, कम्युनिकेशन. या पुस्तकात अशा भाषांबद्दल माहिती आहे ज्यामुळे आपण कुणाशीही संवाद साधू शकतो. आता तुमच्या डोळ्यांसमोर परदेशी लोक, प्राणी, पक्षी, वनस्पती आले असतील, पण हा विषय त्यांच्याही पलीकडचा आहे, अगदी पृथ्वीच्या बाहेरचा. थोडक्यात यातल्या माहितीच्या जोरावर एलियन्सशी संवाद साधणं शक्य होऊ शकतं. फक्त पृथ्वीच नाही तर सगळं युनिव्हर्स कंट्रोलमध्ये आणण्याची क्षमता या कम्युनिकेशन पुस्तकात आहे. 6वं पुस्तक, ग्रॅव्हिटी. सफरचंद खाली पडलं कारण गुरुत्वाकर्षण हे न्यूटन सांगत असला तरी तेच सफरचंद आकाशात कसं न्यायचं ते हे पुस्तक सांगतं. कारण यात गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध काम करण्याच्या टेक्निक्स सांगितल्यात. गुरुत्वाकर्षणाची अशी माहिती आहे जी कदाचित न्यूटनकडेही नव्हती. 7व्या आणि 8व्या पुस्तकात माहिती आहे ती कॉस्मॉलॉजी आणि स्पेस टाईम बद्दल.
यात प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त वेगानं प्रवास करण्याबद्दल आणि प्रकाशाचा वेग नियंत्रित करण्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. थोडक्यात अंतर आणि वेळ दोन्ही संपवणारी गोष्ट. आता येतं शेवटचं पुस्तक, सोशिओलॉजी. या पुस्तकात समाजशास्त्राबद्दलची अशी माहिती आहे जिच्यामुळे एका चांगल्या समाजाचा उदय आणि अस्त दोन्ही होऊ शकतं. म्हणजेच आपल्या तालावर चालणारा, आपल्या कंट्रोलमध्ये असणारा समाज उभा करता येऊ शकतो आणि जर वाटलं तर तो संपवताही येऊ शकतो. असं मानलं जातं की या पुस्तकांचं जतन करणाऱ्या 9 अज्ञात व्यक्ती आजही अस्तित्वात आहेत. त्यांचं जगात होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष आहे आणि आपल्या रहस्यमयी पुस्तकांमध्ये ते काळानुसार सातत्यानं बदलही करतायत. या 9 अज्ञात व्यक्ती नेमक्या कोण आहेत, सध्या त्या कुठे आहेत आणि त्यांच्याबद्दल असलेली ही माहिती खरी आहे का, असे प्रश्न आपल्याला पडले असतीलच. पण याचा जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण आपल्याबद्दल जास्त आणि खरी माहिती कुणालाच मिळू नये ही त्यांची दुसरी जबाबदारी आहे. पण तुम्हाला काय वाटतं, ही 9 लोकं, ही 9 पुस्तकं आणि त्यांची ही जग कंट्रोल करण्याची जबाबदारी खरंच असेल की इल्युमिनॅटी सारखीच किंवा इल्युमिनॅटीनं कंट्रोल केलेली एखादी अफवा असेल? तुमचं याबद्दलचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका.